रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। वीज ग्राहकांना बसणार शॉक। 1 एप्रिल पासून वीज दरवाढीची शक्यता। महावितरणची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 5 ते 10% दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता वर्तवली जाते। महावितरणच्या वीज दर निश्चितीबाबतच्या प्रस्तावावर येत्या मंगळवारी अर्थात 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथील सिडको भवन येथे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर सुनावणी होईल। त्यामुळे आधीच महागाईच्या मळव्यात होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा सुद्धा मोठा शॉक लागणार असल्यानं त्यांचं दर महिन्याचं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे। ज्या ग्राहकांचा विजेचा वापर 100 युनिटपर्यंत असेल त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल, मात्र त्यापेक्षा जास्त वीज युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। एकीकडे महावितरणनं व्हेरिएबल चार्ज न वाढवल्याचा दावा केलाय, मात्र प्रत्यक्षात फिक्स चार्ज 12 ते 15% वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यामुळे त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे। नवीन वीज दर केव्हापासून लागू होणार? महावितरणाबरोबर मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांच्या वीज दरात देखील वाढ होणार असल्यानं मुंबईकर ग्राहकांचे एप्रिल-मे महिन्याचे बिल 5 ते 10% वाढलेले येईल, अशी माहिती देण्यात आली आहे। महावितरणला होत असलेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महावितरणतर्फे पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी हा वाढीव वीज बिलाचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आलाय। वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर राज्यात 1 एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होण्याची शक्यता आहे।